नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण कुंडलीचं विज्ञान आणि जन्मकुंडली कशी वाचावी या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरीकर. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत पुढारी न्यूजच्या नमस्कार. स्टुडिओमध्ये. सरांशी चर्चा करणार आहोत, तर कुंडलीचं विज्ञान जाणून घेणार आहोत आणि ती कशी वाचावी हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी सरांची ओळख करून देते, त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर विजय साटोरीकर हे ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आहेत. तसंच रत्नशास्त्रावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. वास्तुशास्त्राचं सुद्धा त्यांना ज्ञान आहे आणि त्यांनी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये PhD ही पदवी संपादित केलेली आहे. या दोन्ही विषयांवर त्यांचा गहन असा अभ्यास आहे आणि याच क्षेत्रामधल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर विजय साटोरीकर यांना अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. अनेक मोठ्या मोठ्या संस्थांनी सुद्धा त्यांचा सन्मान केलेला आहे, त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. तसंच डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्हाला मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर आणि कोल्हापूर इथे सुद्धा आणि नागपूर इथे सुद्धा तुम्हाला लाभू शकतं. या सगळ्या ठिकाणी डॉक्टर असतात आणि त्यासाठीचे संपर्क क्रमांक सुद्धा तुम्ही सध्या पाहू शकताय पुढारी न्यूजच्या TV स्क्रीनवर. सध्या त्या टिपून घ्या. चला तर मग आता सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात की कुंडलीचं विज्ञान काय आहे, कशा प्रकारे ती तयार केली जाते याविषयी सुद्धा डॉक्टर आपल्याला थोडंसं सांगतील, मार्गदर्शन करतील. तर चला सुरुवात करूया. डॉक्टर, स्वागत पुन्हा एकदा. डॉक्टर, जन्मकुंडली ही ज्योतिषशास्त्रासाठी फार महत्त्वाची असते जातकाची. तर मग जन्मकुंडली म्हणजे नेमकं काय? जन्मकुंडली म्हणजे काय असतं की कोणताही जातक किंवा कोणी जेव्हा जन्माला येतं ना, त्यावेळेला आकाशामध्ये ग्रह, राशी, नक्षत्र यांची जी स्थिती असते त्याचा एक नकाशा असतो आणि त्याच्यानुसार आपण एक भाकीत प्रिडिक्शन असतं, गणित असतं ते, त्याच्यानुसार आपण त्याचं प्रिडिक्शन करत असतो. तो हा नकाशा म्हणजे काय असतो की तुमचे जन्मल्या लग्नस्थानात कोणते ग्रह होते, द्वितीय स्थानात कोणता ग्रह होतं, लग्न कोणतं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या वेळेला जन्म झाल्यानंतर जर आकाशामधली जी ग्रहांची स्थिती आहे, नक्षत्रांची स्थिती आहे, राशींची स्थिती आहे, त्यानुसार तयार केलेला नकाशा म्हणजे जन्मलग्न कुंडली. आता नकाशा म्हणजे कसं असतं की कुंडली काय दर्शवते आपल्याला, तर कुंडलीवर म्हणजे कुंडलीनुसार काय असतं की कुंडलीमध्ये ज्योतिषशास्त्र एकच सांगतं की आपलं वैदिक ज्योतिषशास्त्र जे आहे ना, त्याच्यामध्ये ते सांगतं की कुंडलीवर डिपेंड नाही राहायचं कधी. कुंडली एक गणित आहे, एक नकाशा आहे. जसं एखाद्या शहराचा नकाशा असतो ना आणि त्याच्यामध्ये आपण ठरवतो की आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं, तसं ही कुंडली म्हणजे हा नकाशा आहे आणि ह्या नकाशामध्ये तुमची ताकदवर बाजू कोणती आहे, तुमची कमकुवत बाजू कोणती आहे, तुम्हाला जीवनामध्ये उपलब्ध होणाऱ्या संध्या कोणकोणत्या असणार आहेत आणि त्या कशा तुम्ही ॲक्सेप्ट केल्या पाहिजे किंवा इनकॅश केल्या पाहिजेत. तर तो रस्ता जो आहे आपणच निवडतो. कर्म तुम्हालाच करावं लागणार. फक्त हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणता काळ कसा असणार आहे, कसा येणार आहे, त्यानुसार ग्रहांच्या स्थितीनुसार तुमच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात, तुम्हाला कोणत्या बाजूमध्ये चांगलं यश मिळू शकतं, कोणत्या बाजू तुमच्या कमजोर आहे, त्याच्यावर तुम्हाला लक्ष देणं फार गरजेचं असतं. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आपण ह्या कुंडलीच्या नकाशावरून आपण एक प्रिडिक्शन करत असतो. त्यालाच आपण जन्मलग्न कुंडली असं म्हणतो. अच्छा, आता ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीचा आधार घेतला जातो, त्या जातकाच्या त्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास केला जातो. मात्र समजा जर ही कुंडली नसेल तर काय, किंवा एखाद्याची कुंडली जेव्हा तयार करायचं असेल तेव्हा तयार करताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेता? महत्त्वाचं काय असतं की वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये तुमची जन्म लग्न कुंडली किंवा जन्मकुंडली तयारी करायची असेल तर तुमची जी जन्म तारीख आहे, तुमची जन्माची जी वेळ आहे, जन्माचं जे ठिकाण आहे ते फार महत्त्वाचं असतं. त्याच्यानुसार आपण जन्मकुंडली तयार करू शकतो. पण याच्यातली वेळ फार महत्त्वाची. तुमची वेळ अचूक असली पाहिजे. अचूक वेळेनुसार अचूक तारीख तर सहसा बऱ्याच लोकांना माहीत असते, पण अचूक वेळ माहीत नसते. त्याच्यामुळे बरेचदा असं होतं की मग आमचा जन्म आता बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये कसं असतं जुन्या काळामध्ये की सकाळी जेव्हा कोंबड्याची आरव झाली तेव्हा इकडे प्रसूत झाला असं म्हणून सांगतात ते. किंवा सूर्य उगवत होता आणि इकडे सूर्य उगवायच्या वेळेला इकडे जन्म झाला. किंवा संध्याकाळी जेव्हा शेतातून गाई ढोरं घरी येत होते त्यावेळेला तेव्हा आमचा जन्म झाला. तर त्याच्यामध्ये प्रिडिक्शन करताना गणित चुकण्याची शक्यता असते. बरेचदा गणित चुकतं. बरेच जण असं पण म्हणतात माझं 12 ते 1च्या दरम्यान जन्म आहे किंवा सकाळी 5 ते 6च्या दरम्यान माझा जन्म आहे. तर अशा वेळेला गणित चुकू शकतं. अचूक वेळेला फार महत्त्व आहे. अचूक वेळ जी आहे ना ती कुंडलीचा पाया आहे.
ती फार महत्त्वाचं आहे. ती जर अचूक वेळ नसेल तर मग जसं आता तू म्हणलीस की मग कुंडली नसेल तर काय करायचं, तर कुंडली नसेल तर एक आहे की आपण हस्तरेषेवरून एक पाहू शकतो. दुसरं तुमचा ठराविक एखादा प्रश्न असेल समजा की माझा जॉब कधी लागणार आहे, माझं लग्न कधी होणार आहे, किंवा माझी बदली कधी होणार आहे, किंवा माझं प्रमोशन कधी होणार आहे, किंवा माझ्या व्यवसायात सध्या अडचणी येण्यामागचं कारण काय आहे. त्यासाठी आपण एक आपल्या वैदिक शास्त्रामध्ये असं आहे की प्रश्न लग्न कुंडली म्हणून असते, प्रश्न कुंडली म्हणतो आपण त्याला, की तुम्ही ज्या वेळेला प्रश्न विचारता त्यावेळेसची वेळ धरून त्यानुसार आपण ती पत्रिका तयार करत असतो, जन्मकुंडली तयार करत असतो. आणि त्यावेळेसचं जे आकाशात ग्रह नक्षत्र आणि राशींचे जे स्थिती आहे त्यानुसार ती कुंडली बनते. आणि त्यानुसार मग अडचणी ज्या आहेत त्या कशा मात करायच्या आणि ते आपल्याला त्याचा अंदाज घेता येऊ शकतो, किंवा त्यातून मार्ग काढण्याचे आपल्याला उपाय सुचवू शकतो. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचं, आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कुंडली बनवण्यासाठी त्या व्यक्तीच्या जन्माची वेळ अचूक महत्त्वाची असते. पण मला एक सांगा की समजा अनावधानाने ती वेळ चुकली तर मग पुढचं सगळं म्हणजे सगळंच गणित गडबड चुकतं ना. काय असतं माहिती का, की जन्मकुंडली बनवत असताना लग्न जे निघतं ना तिला फार महत्त्व असतं. आणि ते दर 2 तासाला 2.25 तासाला चेंज होत असतं. बरेचदा काही काही लोकांच्या त्या संधी पिरियडमध्ये जन्म असतात. म्हणजे आता लग्न समजा मेष लग्न आहे आणि नंतर वृषभ लग्न लागणार आहे, आणि समजा वृषभ लग्न 2:45 लागणार आहे, तर ते लोक सांगतात की माझा 2:40 ते 2:50 मधला जन्म आहे. बरोबर आहे. तर अशा वेळेला 5 मिनिटं इकडे गेले तर ते लग्न बदलतं. लग्न बदलले की भाव बदलतात. भाव बदलले की स्थान बदलणार. स्थान बदलले की मग ग्रहांची स्थिती पण बदलणार. मग टोटल प्रिडिक्शन हे चुकीचं होऊ शकतं आणि त्यातून आउटपुट आपल्याला मिळत नाही. मग बरेचदा असं होतं की माझी कुंडली आपण खूप जणांना दाखवली पण मला यशच मिळत नाही किंवा त्याचं आउटपुट मिळत नाही, अशा गोष्टी घडतात. तर त्यासाठी अचूक वेळ असणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी जास्त आणि महत्त्वाचं काय की पहिल्या काळामध्ये लोक प्रहराप्रमाणे ठेवायचे किंवा कलाक मिनिटानुसार वेळ ठेवायचे. आता तर सायन्स फार पुढे गेले की डॉक्टर लोक सुद्धा स्वतःहून ते टाइम सेकंदासहित लिहून ठेवतात की किती वाजून किती मिनिटाने किती सेकंदाला जन्म झाला. आता इथे फार गंमत आहे बरं का, की जन्मवेळ कोणती धरायची, की बाळ प्रसूत झाल्याची वेळ धरायची का त्याची नाभी कापली ती वेळ धरायची. हे फार महत्वाची गोष्ट आहे. इथे कन्फ्युजन खूप आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मग नाभीची वेळ धरायची का ती बाळ प्रसूत झालं त्यावेळेची ती वेळ धरायची. तर महत्वाचं काय की ते बाळाचा श्वास चालू कधी होतो की नाभी कापल्यानंतर. त्याच्या आधी त्याचं सगळं त्या नाभीद्वारे आईच्या याच्यावरच सगळं असतं. तर याच्यावर शास्त्रामध्ये बरेच दुमत आहेत, पण माझं मत आहे की ती वेळ योग्य असते की त्यावेळेस तो ती वेळ फार महत्वाची असते. आणि जेव्हा बाहेर येतं तेव्हा आधी दूर करण्यासाठी नाळ कापावीच लागते. तर नाळ कापणं फार महत्वाचं. आणि नाळ कापण्याची जी वेळ असते त्याच्यानंतर त्याचा स्वतःचा श्वास चालू होऊन जातो आणि मग स्वतः तो रडायला चालू करतो. तर ती वेळ फार महत्वाची. तर बऱ्याचदा याच्यात दुमत पण आहे बऱ्याच शास्त्रकारांचं, पण मला वाटतं ही वेळेनुसार जर आपण पत्रिका तयार केली तर ती बऱ्यापैकी आपल्याला उपयुक्त ठरू शकते. अच्छा, आता तुमच्या उत्तरामध्ये ना डॉक्टर मला 2 गोष्टी जाणवल्या आणि तुम्ही 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक तर भाव आणि दुसरं म्हणजे लग्न. तर आधी मला भाव विषयी जाणून घ्यायला आवडेल की हे भाव म्हणजे काय कुंडलीत? कुंडली म्हणजे काय की कुंडलीमध्ये 12 स्थान आहेत. तर त्याला 12 स्थानांना आपण 12 भाव म्हणतो. तर पहिला भाव जो असतो तो लग्न असतो, त्याला लग्नस्थान म्हणतो आपण. तर ते लग्नस्थान आहे की लग्न तुम्ही जन्मल्या पूर्व क्षितिजावर जी रास असते ती तुमचा पहिल्या भावाचा स्वामी असतो. असे 12 भाव आहेत आणि प्रत्येक भावाचा प्रभाव आपल्या जीवनावर वेगवेगळ्या क्षेत्रावरती परिणाम करत असतात. कारण त्याचा पहिला भाव आपल्याला जे आहे ते दाखवतं की तुमचं व्यक्तिमत्व कसं असणार आहे. दुसरा भाव हे तुम्हाला दाखवतं की तुमच्यासोबत तुमचे भावंड किती असणार आहेत आणि त्यासोबतच तुमचा धनसंचय कसा असणार आहे. तिसरा भाव हे आपल्याला असं दाखवतं की तुमचा पराक्रम कसा असणार आहे, कारण ते पराक्रमाचं स्थान आहे. तिसरा भाव तुम्हाला आईचं सुख कसं आहे, तुमच्या स्थावर मालमत्तेचं सुख कसं आहे ते दाखवतं. चौथा भाव. पंचम भाव तुम्हाला संततीचं सुख कसं आहे किंवा शिक्षणाचं सुख कसं आहे ह्या गोष्टी दाखवतात. तर असे हे 12 भाव आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बोध देत असतात आणि त्याच्यातून आपण जेव्हा अभ्यास करतो किंवा परीक्षण करत असतो कोणाच्या पत्रिकेचं, तर त्यानुसार म्हणजे आपल्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक भावाचा तिथे कुठं ना कुठेतरी संबंध येत असतो. म्हणजे कोणाला करिअरमध्ये येत असेल तर त्याचं दशम स्थान पाहणं फार गरजेचं आहे, कारण तो करिअरशी संबंधित आहे. कोणाला उत्पन्नच होत नसेल मेहनत करून त्याचं लाभ स्थान ते 11वं स्थान असतं, ते पाहणं महत्त्वाचं आहे. सतत एखाद्याला आजारपण येत असेल किंवा सतत शत्रुपीडा असेल तर त्यांचं षष्टम स्थान पाहणं फार गरजेचं आहे.
की एखाद्याला हिडन नॉलेज मध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्याला म्हणतो ना गूढ शास्त्रामध्ये इंटरेस्ट आहे, त्याचं अष्टम स्थान जे आहे ते पाहणं महत्त्वाचं असते. वैवाहिक जीवनात किंवा लाईफ पार्टनरसोबत काही अडचणी असतील तर तुम्हाला सप्तम स्थानाशी संबंधित भावाचा विचार करणं फार गरजेचं असतं. आणि तुमचं कर्जच फिटत नसेल, तुम्ही मेहनत करताय, पैसा कमवताय, पण कर्ज तुमचं कमीच होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल, तर तुमचं व्ययस्थान म्हणजे खर्च स्थान तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यात अजून एक सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे भाग्यस्थान, की जे तुमच्या आयुष्यामध्ये ते फार महत्त्वाचा रोल करत असतं, की त्याच्यामध्ये तुमची स्टॅबिलिटी कशी असणार आहे, तुमचं भाग्योदय कसा होणार आहे, हे तुमच्या नवम स्थानावरून कळत असतं. अशा प्रकारे हे 12 जे स्थान आहे ना, त्या 12 स्थानाचा आपण विचार करून आणि त्यानुसार तिथे बसलेल्या ग्रहांचा विचार करून ते कोणत्या राशीत आहेत ह्याचा विचार करून मग आपण त्याचं डिसिजन घेतो. अच्छा, म्हणजे थोडक्यात ही 12 भाव म्हणजे कुंडली मांडतात आणि ती जी 12 स्थानं असतात तीच आहेत. तीच आहे. अच्छा. काय असतं की समजा आता तू माझ्याकडे आलीस आणि तू हां. म्हणलीस की सर मी खूप प्रयत्न करते प्रॉपर्टी घेण्यासाठी, फ्लॅटसाठी, पण माझ्याकडे पैसे आहेत पण माझं ते योगच येत नाहीये, म्हणजे मला मनासारखा फ्लॅट मिळत नाहीये. तर अशा वेळेला मग तुझी कुंडली जेव्हा मी मांडतो तेव्हा मी आजही पाहतो की तुझं चतुर्थ भाव काय सांगतो, चतुर्थ भावात कोणते ग्रह आहेत, कशामुळे अडचण येते. आणि याच्यामध्ये मग आपल्याला सध्याच्या वर्तमान स्थितीतले गोचरचे ग्रहमान आणि जन्मतः जी कुंडलीमध्ये आहे चतुर्थ भावामध्ये कोणते ग्रह आहेत, त्या स्थानाशी संबंध कोणत्या ग्रहाचा येतो, ह्याचा सगळ्यांचा अभ्यास करून आणि तुला वर्तमान स्थितीमध्ये कोणती महादशा चालू आहे ह्याचा विचार करून आपण त्याच्यावर निर्णय देत असतो की अडचणी काय येऊ शकतात. अच्छा, म्हणजे आता जसं तुम्ही लग्नाचाही उल्लेख केला होता, तर लग्नाचं महत्त्व काय आहे कुंडलीमध्ये? लग्न म्हणजे काय की जसं मी सांगितलं तुला की लग्न म्हणजे तुम्ही जन्मल्या पूर्व क्षितिजावर जी रास असते ना ती म्हणजे लग्न. म्हणजे कोणाचा समजा आता 2:20 जन्म झाला तर ह्या वेळेला लग्न कोणतं आहे तर ते आपण पाहतो की पूर्व क्षितिजावर कोणती रास आहे, तर मग मेष असेल, वृषभ असेल, जी कोणती रास असेल ती प्रथम स्थानामध्ये ती संख्या मांडली जाते. समजा सिंह लग्न असेल तर तिथं 5 किंवा वृषभ लग्न असेल तर तिथं 2 संख्या येते, कारण राशीला संख्या आहेत. जी पहिली रास मेष आहे, दुसरी वृषभ आहे, म्हणून दुसरी रास असेल, वृषभ रास असेल तर आपण ते 2 संख्येला येतो. मग त्या 2 पासून पुढचे गणित मांडणं चालू होऊन जातं. म्हणजे प्रथम स्थानात 2 आकडा आला, द्वितीयात 3 आला, तृतीयात 4 आला, असं 5, 6, 7, 8, 9, 10 तर 12व्या स्थानामध्ये 1 आकडा येतो. म्हणजे हे मग 12व्या स्थानात मेष रास येते. तर असे जे 12 स्थानं येतात ते 12 भावामध्ये त्या राशी आपण मांडतो. कारण राशी मांडल्याशिवाय त्याच्याशिवाय ते ग्रह कोणत्या राशीत आहे हे आपल्याला तिथं मांडता येणार नाही. अच्छा, हे तुम्ही म्हणालात की ग्रह आणि राशी, तर ग्रह आणि राशी ह्या दोन्ही 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुंडलीतले ग्रह आणि राशी या शुभ अशुभ अशा असू शकतात का? काय महत्वाची, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आधी आणि शुभ अशुभचं नंतर उत्तर देतो. ग्रह आणि राशी ह्या दोन्ही भिन्न आहेत. ग्रह हा कलाकार आहे. अच्छा. आता हे मी जसं सांगितलं ग्रह, राशी आणि भाव हे 3 गोष्टी कुंडलीमध्ये फार महत्वाच्या. तर ग्रह हा कलाकार आहे, भाव जे असतो ना, जे स्थान म्हणतो आपण, ते त्यांचा रंगमंच आहे. अच्छा. आणि रास म्हणजे ते जे रोल प्ले करणार आहेत, ते जे रोल ते करणार आहेत ते रोल म्हणजे ती रास. हे असं आहे की ग्रह जो असतो की याचा मंगळ ग्रह आहे, तर तो मंगळ ग्रह जर सिंह राशीत असेल तर तो तापटपणा देईल, नेतृत्व गुण देईल, राजकारणात यश देईल. तोच जर मंगळ कन्या राशीत असेल, म्हणजे कन्या राशीत असेल तर त्याचा रोल चेंज झाला, पण तो कन्या राशीत आहे तर तो मग तिथं तुम्हाला विश्लेषक बनवेल, पत्रकारितेमध्ये यश देईल किंवा समाज कौशल्यामध्ये तुम्हाला यश देईल. तर प्रत्येक ग्रह तोच असतो, त्याचं वैशिष्ट्य तेच असतं, फक्त त्यानुसार रोलनुसार त्याला ते काम करावं लागतं. कोणत्या भावात आहे त्यानुसार त्याचं काम असतं. अच्छा, आपली आणि तू जे म्हणलेस की कोणताही ग्रह अशुभ असतो का अशुभ असतो, ज्योतिषशास्त्रामध्ये कोणताही ग्रह कायमस्वरूपी शुभही नसतो ना अशुभही नसतो. अगदी. की त्या याच्यानुसार जे शुभ असतात, काही ग्रह आता आपल्या याच्यामध्ये आपण वैदिक शास्त्रामध्ये काय म्हणतो की गुरु आहे, चंद्र आहे, शुक्र आहे, हे ग्रह शुभ मानतो आपण. आणि शनी आहे, राहू आहे, मंगळ आहे, ह्याला आपण पापग्रह मानतो किंवा कठोर ग्रह मानतो. पण शनी म्हणजे कठोर ग्रह किंवा पापग्रह किंवा अशुभ ग्रह जे असतात ते कायमस्वरूपी तुम्हाला अशुभच रिझल्ट देतात असं काही नसतं. ते तुमच्या ह्याच्यानुसार, तुमच्या गोचरीच्या ग्रहानुसार, त्या कर्मानुसार सुद्धा तुम्हाला ते भरपूर चांगले यश पण देऊ शकतात. शनी तुम्हाला व्यवस्थित शिस्तमध्ये आणतो, मेहनत करायला लावतो आणि उशिरा यश देतो. तर
तुमचा सूर्य जर चांगला असेल तर तुमचे नेतृत्व गुण चांगलं करतो. पण कसं असतं की अशुभ ग्रह जरी असले आणि शुभ ग्रह जे असले तरी महत्त्वाचं की त्या ग्रहाच्या सोबत तुमची कर्म कशी आहेत. कर्म अच्छा. आणि ह्या आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना जे म्हणतो ना आपण, हम्म. ते असतील बरोबर तर मग तुम्हाला मनासारखं यश मिळू शकतं. अच्छा, म्हणजे तुम्ही हे जे म्हणताय की शनी आपल्याला अमुक देतो तमुक देतो किंवा मंगळ आपल्याला पराक्रमी बनवतो, तर या सगळ्या ग्रहांच्या दृष्टीच आहेत का? दृष्टी हा एक वेगळी कन्सेप्ट आहे. कसं हम्म. असतं माहिती का, प्रत्येक ग्रह जो असतो ना हा. तो ज्या घरात असतो ना त्या ठिकाणी इम्पॅक्ट करतच असतो. की समजा आता एखादा ऑफिसचा हेड असतो, तो कॅबिनमध्ये बसतो पण त्याला ते अकाउंट सेक्शन पण पाहायचं आहे, त्याला मार्केटिंग सेक्शन पण पाहायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवतो. तशी काही काही ग्रह जे आहेत ना ते आपण ज्या ठिकाणी आहोत, म्हणजे प्रत्येक ग्रह आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ते इम्पॅक्ट करतो. त्यासोबत प्रत्येक ग्रह आपल्यापासून समोरचं जे स्थान असतं, म्हणजे प्रत्येक पहिल्या स्थानात असेल तर 7वं स्थान त्याच्या समोर येतं, दुसऱ्या स्थानात असेल तर 8वं स्थान त्याच्या समोर येतं. तर त्या 7व्या स्थानात त्याची पूर्ण दृष्टी असते म्हणजे त्याचं लक्ष असतं, तर त्याच्यावर तो इम्पॅक्ट करत असतो. तर काही काही ग्रह 2-3 स्थानावर सुद्धा इम्पॅक्ट करतात. त्याचं मंगळ आहे, तो मंगळ 4, 7 आणि 8 या स्थानावर इम्पॅक्ट करतो. म्हणजे तो जिथे आहे, पहिल्या स्थानात असेल तर 4थ्या स्थानावर पण त्याची दृष्टी असेल, 7म स्थानावर पण त्याची दृष्टी असेल आणि 8म स्थानावर पण दृष्टी असेल. म्हणजे आपण जेव्हा 4थ स्थानाचा विचार करतो, 7म स्थानाचा विचार करतो किंवा 8म स्थानाचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्रथम स्थानातल्या मंगळाचा तेवढाच विचार करावा लागतो, कारण तो मंगळ तिथून त्याच्याकडे पाहत असतो. आणि जसं शनी असेल तर शनी 3, 10, 11 3, 7, 10 या स्थानावर दृष्टी टाकत असतो. शनी जर प्रथमात असेल तर तो तुमच्या 3य स्थानावर पराक्रम स्थानावर इम्पॅक्ट करतो, तुमच्या 7म स्थानावर इम्पॅक्ट करतो आणि तुमच्या कर्मस्थानावर पण इम्पॅक्ट करतो. तर अशा वेळेस तुम्हाला कर्मस्थानाशी संबंधित 3य स्थानाशी संबंधित, 3य स्थान पराक्रमाचं आहे, 7म स्थान वैवाहिक जीवनाचं आहे आणि कर्मस्थान तुमचं 10वं स्थान आहे. तर त्या तुमच्या कामाच्या याच्यावर काय अडचणी येतात, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येतात, पार्टनरशिपच्या व्यवहारामध्ये काय अडचणी येतात आणि तुमचे रिस्क फॅक्टर काय असणार हे पराक्रम स्थान सांगत असतं. त्यानुसार शनीचा इम्पॅक्ट असतो. आता हे पापग्रह आहेत शनी आणि मंगळ, तर ह्यांची दृष्टी कशी असते माहिती का, की हे जिथे आहेत तिथं तर स्ट्रॉंग असतातच, पण त्यांची दृष्टी जिथं असते तिथं जास्त स्ट्रॉंग असतात, कारण त्यांचं दुसऱ्याच्या घराकडे, म्हणजे जे आपण म्हणतो ना जे अशुभ माणसं असतात किंवा अशुद्ध माणसं असतात त्यांचं दुसऱ्याच्या घरामध्ये दुसऱ्याच्या पैशावर खूप नजर असते आणि त्यांना वाटतं की आपलं त्यांच्यासारखं ते आपल्याला मिळालं पाहिजे, म्हणजे आपलं तर आपलंच आहे पण ते पण आपल्याला मिळालं पाहिजे, ही मानसिकता त्या पापग्रहांची असते. त्यामुळे तिथे ते तुम्हाला निगेटिव्ह रिझल्ट देऊ शकतात. पण गुरु एक ग्रह आहे तो शुभ ग्रह आहे, तर तो 5व्या स्थानात, 7व्या स्थानात आणि 9व्या स्थानावर दृष्टी टाकतो. आता गुरुचं एक वैशिष्ट्य असं आहे की गुरु ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी तो लाभ देत नाही, कारण गुरुचं नेचरच तसं आहे, स्वभावच तसा आहे की कोणताही गुरुतुल्य व्यक्ती जो असतो की तो स्वार्थी नसतो, तो स्वतःचं कधी बघत नाही, पण त्याची दृष्टी ज्याच्यावर पडली, ज्या शिष्यावर त्याची दृष्टी पडते त्याचं तो कल्याण करतो. म्हणजे गुरुची दृष्टी ज्या ठिकाणी पडते ना, की गुरुची 5म स्थानावर दृष्टी आहे, 7म स्थानावर दृष्टी आहे, जसे 9म स्थानावर दृष्टी आहे, तर तिथे तो पॉझिटिव्ह रिझल्ट देत असतो. तर ही एक दृष्टी असते की त्याचं लक्ष कुठं आहे. जसं आपण म्हणतो ना की एखादा मंत्री आहे आणि त्याला तो एका खात्याचा मंत्री आहे, त्याला त्यासोबत पूर्ण महाराष्ट्रातल्या त्या क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे, तर त्या दृष्टिकोनातून ते मंत्रीसारखं काम त्या दृष्टीचं असतं. अच्छा, आता कुंडलीतले योग असा बऱ्याचदा आपण उल्लेख ऐकतो, तर हे योग म्हणजे काय? योग म्हणजे काय असतं माहिती का, की एक पेक्षा अधिक म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक जेव्हा ग्रह एकत्र येऊन एखादी युती तयार होते तर ती एक योग तयार होतो त्याच्यामध्ये. किंवा चंद्र आणि गुरु एकत्र आले तर त्याला आपण गजकेशरी योग म्हणतो. शनी चंद्र एकत्र आले तर त्याला विष योग म्हणतो. एकापेक्षा अनेक ग्रहांनी तयार झालेला एखादी संधी म्हणजे त्याला आपण योग म्हणतो. काही योग चांगले असतात, काही योग अशुभ असतात. तर हे अनेक ग्रहां एकत्र आल्यामुळं त्याच्यामुळे ते योग निर्माण झालेले असतात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या जीवनावर बऱ्या प्रमाणामध्ये होत असतो. तेव्हा मी बघितले बरेचदा, आता मागच्या 32 वर्षाचा माझा अनुभव, जेव्हा शनिचंद्राची युती होती तर त्या माणसामध्ये ओव्हर थिंकिंग खूप असतं, त्याला विषयोग म्हणतो आपण, त्याचं नावच विषयोग आहे. म्हणजे विष कालवल्यावर मानसिकता कशी होती, मनामध्ये विष कालवणं एखाद्याच्या, तर ती विषयोग, चंद्र हा मनाचा कारक आहे
आणि त्यासोबत शनी आलेला आहे. तर ते विषयोग तयार झालं की असे लोक ओव्हर थिंकिंग करतात, त्यांना एन्झायटीचे त्रास होतात, फ्रस्ट्रेशन असतं, डिप्रेशन असतं. आणि त्यासोबतच दुसरा योग आहे, शुभ योग आहे, त्याला गजकेशरी योग म्हणतो आपण. तो पण चंद्रासोबतच होतो, पण ते गुरुसोबत होतो, गुरु आणि चंद्राचा. तर त्यामुळं तिथे मानसिकता वाढते, ज्ञान वाढतं, नैतिकतेचा विचार केला जातो, विस्तार करण्याचा विचार केला जातो, वाढवण्याचा विचार केला जातो. तर हे गजकेशरी योगाचे लक्षण आहेत. तर असे अनेक योग आपल्या पत्रिकेमध्ये तयार होतात आणि ते ग्रहांच्या एकमेकांच्या संबंधामुळे ते तयार झालेले असतात. अच्छा, एक सर्वसामान्य माणूस ज्याला ज्योतिषशास्त्राचं काहीच तसं ज्ञान नाहीये, पण जी ज्योतिषांनी जी कुंडली तयार केलेली आहे थोडंफार बघून त्यालाही समजू शकतं. काय आजकाल तर ॲप आहेत भरपूर. आणि जनरल काय की आपण रास माहीत असते आपल्याला की आपली रास कोणती आहे. तर राशीहून आपलं राशी भविष्य आपण एकदा पाहू शकतो. दुसरी गोष्ट प्राथमिक ज्ञान जे आहे ना की त्याच्यामध्ये आपलं लग्न कोणतं आहे, आपली रास कोणती आहे, आपला राशीचा स्वामी कोणता आहे, हे प्रायमरी नॉलेज आपण जनरल लोकांना कळू शकतं की आपलं. आणि सध्या कोणत्या राशीला 7.5 चालू आहे, कोणत्या राशीला गुरु अशुभ, हे जनरल गोष्टी आजकाल तर सोशल मीडियावर तर त्याचा महाराज भरपूर असतो. म्हणजे ते यायच्या आधीच, जे गुरु बदलायच्या आधीच ते गुरुबद्दलची धास्ती एवढी करून टाकलेली असते की ते लोक रात्री 12 वाजता सुद्धा आम्हाला फोन करतात की सर माझा गुरु बदलणार आहे, माझ्या जीवनात काय होणार आहे. तर मी त्यांना म्हणतो सर रात्री 12 वाजता गुरु काही करणार नाही, थोडं सकाळी विचारलं तरी चालतं त्याला. म्हणजे एवढं हॅमरिंग झालेलं आहे. पण मला वाटतं की प्रायमरी नॉलेज जे असतं ना ते सगळ्यांना ज्ञान असतं. पण हे जे आहे की राशीनुसार कोणत्या ग्रहाचं भ्रमण होतंय आणि त्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. पण सखोल अभ्यास करून नंतर जर आपण त्याच्यावर काही उपाय केले किंवा त्याचा जर जाणून घेतलं तर ते जास्त प्रमाणात योग्य असतं. शेवटी ज्योतिषशास्त्र काय की एक मार्गदर्शक शास्त्र आहे. तुम्ही शेवटी तुमचे विचार आणि तुम्ही केलेले प्रयत्न हे फार महत्त्वाचे असतात. आणि त्यानुसार आणि तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल की तुमच्या कुंडलीमध्ये काय दडलंय आणि तुमची वर्तमान स्थितीमध्ये काय काय चालू आहे, गोचरी कोणत्या ग्रहाचं कसं भ्रमण चालू आहे, तर हे पाहून घ्यायचं असेल तुम्ही सखोल अभ्यास करूनच नंतरच आपण त्याचा निर्णय घेतला पाहिजे. काय असतं माहिती का, एका समजा सिंह राशीचे 2 व्यक्ती आहेत की एखाद्याला वाईट जर प्रसंग आलाय तर एखादा माणूस त्याला फाईट करतो आणि दुसरा स्वतः हारतो आणि तो प्रयत्नच करत नाही. तर हे तुमच्या कर्मावर पण डिपेंड आहे ना. जर तुमचे कर्म फाईट करण्याचे असतील तर तुम्ही त्या परिस्थितीतून पुढे जाणार आहेत आणि तुम्ही जर फाईट केली नाही तर तुम्ही त्या परिस्थितीमध्ये अडकून राहणार आहे. तर हे सुद्धा आपल्याला त्या पत्रिकेतून कळालं पाहिजे. नुसती पत्रिका जाणून घेऊन त्याचं प्रिडिक्शन वाचून उपयोग नसतो. तर तो पाहण्याचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे की तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून ते वाचता, पाहता आणि निरीक्षण करता. तर हे जाणून घेणं हे अनुभवानंच जमतं. अनुभव असेल तर बरोबर त्या माणसातला एखादा माणूस माझ्याकडे आला ना की तो म्हणतो की सर माझे ग्रहमान खूप वाईट आहेत, तर मी त्याला सांगत असतो तुझे ग्रहमान वाईट नाहीत, तुझे कर्मामध्ये शनी खराब आहे. तर शनी खराब आहे, तर शनी कशाचा कारक आहे, तो मेहनतीचा कारक आहे, शिस्तीचा कारक आहे. मग तू मेहनत कर, शिस्त ठेव. तू 10 वाजता उठत असेल तर सकाळी 6ला उठ, मेहनत कर. बदल होतो त्याच्याने. आणि म्हणून म्हणतो मी की कर्म फार महत्वाचे आहेत. नुसतं पत्रिका पाहून त्याच्यावर डिपेंड राहून नाही चालणार. तर हे होते डॉक्टर विजय साटोरेकर. आणि तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचा विषयी जाणून घ्यायचं असेल किंवा आणखी काही ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घ्यायचं असेल, वास्तुशास्त्राचंही मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासाठी स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत ते टिपून घ्या आणि यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं अपॉइंटमेंट मात्र तुम्हाला आधी घ्यावी लागेल. डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमात इथेच थांबतो. नमस्कार. Thank you.